ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। जग 21व्या शतकाकडे तेजीने वाटचाल करत असताना क्रांती झाल्याचा गवगवा करतोय। भारत देश खराच कृषी प्रधान आहे का? शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात का? शेतकरी खरंच सुखी आणि समाधानी झालाय का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यात भर पडते ती ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यांची। पाहुयात याविषयी आमचे बीड जिल्हा ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ यांचा हा स्पेशल रिपोर्ट। देशाला स्वातंत्र्य मिळून सरासरी 70 वर्षाचा कालावधी लोटला। 70 वर्षाच्या कालखंडात अनेक शोध लागून विविध क्रांती झाली, मात्र शेतकरी क्रांती कधी होईल हा गंभीर प्रश्न आहे। नैसर्गिक पावसावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तर हातात आणि पदरात पडेपर्यंत काहीही खरं नाही। यावर्षी तर कहरच झालाय। 4-5 वर्षांपासून कोरडा दुष्काळाचा सामना करत शेतकरी पूर्णतः वाहून गेला असतानाच यावर्षी ओला दुष्काळ पडला आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं परत ओढून घेतलाय। फक्त पीकच नव्हे तर पिकासोबत मातीही वाहून गेली आणि शेतकरी ढिसाढिसा रडला। आतापर्यंत विविध पक्षांच्या सत्ता आल्या आणि गेल्या, मात्र पक्षश्रेष्ठी वादात शेतकरी आणि त्यांचे गंभीर प्रश्न तसेच राहिले। त्यांना कोणीही वाली नसल्याचं सिद्ध झालंय। सत्तेतील आणि विरोधी पक्षाचे नेते बांधावर फिरतील, तुटपुंजी मदतही करतील, मात्र त्यांचे कायमस्वरूपी प्रश्न तसेच राहतील हे मात्र नक्की। पीक विमा, पीक कर्ज या कायमस्वरूपी योजना नाहीत, ठोस निर्णय होणं गरजेचं आहे। देशात विविध कृषी योजना राबवल्या जातात, मात्र त्या प्रत्यक्षात किती टक्के खऱ्या उतरतात हा देखील एक गंभीर प्रश्न आहे। दुष्काळ तर मराठवाड्याच्या पाठीलाच कुजलेला, मग तो ओला असो की कोरडा। यावर्षी तर निसर्ग कोपला, बँका वेळेवर कर्ज देईना, हेलपाटे मारून आणि थकून शेवटी शेवटचा पर्याय म्हणून सामान्य शेतकऱ्यांनी उसनवारी सावकारी कर्ज घेऊन पेरणी केली, परंतु ते निसर्गाला मान्य नव्हतं। पेरणी झाली, पीकही जोमात आलं, परंतु परतीच्या पावसानं त्यावर पाणीच पाणी फुटलं। आता तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेला। शेतीच्या पिकावर शेतकऱ्यानं रंगवलेली स्वप्न धूळीस मिळाली। शेतकऱ्यावर आभाळ कोसळलं, घरगुती खर्च, आरोग्याच्या समस्या, मुलांचं शिक्षण, विवाह आणि इतर समस्यांचा मोठा सामना या सामान्य शेतकऱ्याला करावा लागेल एवढं मात्र नक्की। ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई, बीड।